मित्रांनो, आजच्या या उसळण्याच्या मैदानामध्ये एक प्रेक्षणीय बिनजोड बघायला भेटली. सर्वांचा लाडका आपल्याला पबजी आणि त्याच्यासोबत पळाला मोरा. मोरा. आणि दादा, नमस्कार. नमस्कार. दादा, आजच्या प्रेक्षणीय बिनजोडबद्दल सांगा ना, कशा काय प्रकारे जमलेली? काय नाही, आमचा एक एक बैल सांगून शर्यत होती. मोरा आणि तिकडला विशाल मालो खेले यांचा राणा, अशी एक एक बैल सांगून आपण त्यांना पबजी दिला होता. त्यांनी एक दुसरा कुठला तरी बैल काढला होता. अशी एक प्रेक्षणीय गाडी झाली आज. दादा, आजच्या लढतीबद्दल काय सांगाल? कारण का गुलाल भेटला आणि आज एक चांगला मैदान, या मैदानामध्ये गुलाल पण भेटला तुम्हाला. काय नाही, बरेच दिवस आले, बरेच दिवस झाला आमचा बैल बिमार होता. आम्हाला गुलाल नाही तर नाही, कोणी पेरे पण देत नाही. ते चांगला गुलाल झाला आज. दादा, आज बघायला गेलं तर चांगल्या पण पायऱ्यामध्ये पळाला आणि एक या मैदानामध्ये गुलाल पण भेटला. आजचा आनंद कसा आहे काय तुमचा? आजचा आनंद तर चांगला आहे. खूप दिवसातून आम्हाला गुलाल भेटला. बरेच लोक आम्हाला टोल करत होते, पबजी पळत नाही, पबजी मारतो. त्यांनाच दाखवून दिला की पबजी आज चांगला पळला. आणि काही लोकांना गेल्या वर्षी एवन केले होते, एवन ते आज आमचे फोन नाही उचलत. बाना काय सांगतात, भावाचा बर्थडे, बहिणीची आल्यात, अरे फोन तर उचला, भले नका बैल देव रे, फोन तर उचला. आता काही लोक बिमारीतून आले होते, पहिल्याच्याला बिंजोला बैल दिला, आमची गाडी पळून दिली, तिथून आमच्या सलग 5-6 गाड्या पडल्या. असं नाही, फोन तर उचला, फोन करून बैल नका देऊ. ज्या रोज आम्हाला चांगला बैल भेटेल ना, त्या कोणाची पण बिंजोची टॉपचीच मारू, हे तुम्हाला सांगू इच्छितो. दादा, कारण का बघा, आज आपण बघतोय पबजी एवढं टॉप मध्ये पळतो, तरी पण तुम्हाला पहिल्याला प्रॉब्लेम नाही आला पाहिजे ना. आता लई जणांना आपण पहिला पण दिलेली आहेत. आम्ही लय लोकांना बैल दिली, पण आम्हाला कोणी देत नाही. पण जेव्हा आमचा पळेल ना, तेव्हा आम्ही पण देऊ नाही. हे त्यांनी सोचावं, ज्यांनी जे मागतात ना, आता देत नाही ना, त्यावेळी पहिले सोचून घ्या की आमचा पळाला भले बैल महिनाभर घरात बसू, पण आम्ही पण कोणाला देऊ नाही. बघा मित्रांनो, कुठेतरी हा मैत्रीचा संबंध असतात किंवा हा मैत्रीचा खेळ असतो, म्हणून प्रत्येकाने समजून घ्यायला पाहिजे या गाडा मालकांच्या भावना. आज बघायला गेलं तर चांगला पळतोय आपला पबजी, तरी पण कुठं ना कुठेतरी प्रत्येकाला म्हणजे पहिल्याला प्रॉब्लेम येतो. 1 नंबर मधल्या बैलाला हे प्रॉब्लेम्स येतात, म्हणजे एक मोठी गोष्ट आहे. काय सांगाल दादा? 1 नंबरच्या बैलाला जर बैल नाही देत तर 2-3 नंबरच्या बैलाला कसे बैल भेटणार? प्रत्येकाने सोचा, प्रत्येकाचा एकच सीझन पळतो, नंतर नाही पडल्यावर मग कोणी ओळख पण देत नाही. सामने चालले तर जाऊ दे रे, याच्या मागे कुठं लागतं, यो लय भाव काढायचा. आम्ही कधीच नाही असा भाव काढला. म्हणून सगळ्यांनी ही गोष्ट सोचून ठेवा की आपला एकच आमचा 3 वर्ष पडला आणि आमचा आता डेली पळतच जाईल. आधीच 2-3 वर्ष पळेल. ज्यांनी बैल नाही दिला ना, त्यांच्यावर एक तर नाव तरी फिरू, एक तर त्यांना बैल तर नाही देऊ. ही कायमचीच गोष्ट समजू चुका तुम्ही. दादा, पबजीचं बघायला गेलं तर नाव संपूर्ण आता महाराष्ट्रभर गाजत आहे. जशी गेमिंग संपूर्ण जगावरती राज्य केलं, तसं महाराष्ट्रावरती आता सध्या पबजी बद्दल चर्चा आहे. तरी पण म्हणजे या गोष्टी नाही व्हायला पाहिजे. तुमच्या मते या गोष्टी का होतात म्हणजे कसं माहिती आहे का, चांगला बैल आहेत, काही लोक टोल करतात आणि नाही मारत बैल तरी पण मारतं. छोटे छोटे बैलवाले हो, ते पण तुमचा पबजी मारतं. किती लोकांना समजावून सांगाल? आता 4-5 अड्डे आले, एकदा पण मारला नाही. कोणी पण दाखव की बैलांनी आमच्या मारले. ती पबजी गेम होती, ती बंद झाली, पण ही चालूच राहणार आहे. या सगळ्यांनी सोचावा. ज्यांनी आम्हाला बैल नाही दिला त्यांना सांगतो कसा की पबजी गेम आहे, ती बंद झाली, पण हा पबजी आहे ना, चालूच राहणार आहे. सगळ्यांनी सोचून राहावा. नक्कीच दादा. बघा, कुठं ना कुठं तरी आज तुमच्या सोबत कोणीचे शेट असतात किंवा सगळी जण असतात, जितू शेट बोला किंवा सगळी मयूर दादा बोला, सगळीच जण असतात. त्यांचे प्रेम आहे, काय सांगाल त्यांच्या प्रेमाबद्दल? काय नाही, सगळा आपला मस्त खोनीचे मक्कून शेरी, सगळा आपला मस्त मोठा ग्रुप आहे. बैल त्यांच्याकडेच असतो. एकदम मस्त एन्जॉय ग्रुप आहे. 30-40 पोरं आहेत. एकदम मस्त आजचा गुलाल झाला, एकदम आनंद झाला सगळ्यांना. 1 महिना आम्ही पण नर्वस होतो, कारण बैल आपला बेमार होता, बैल घाटावर होता. आताच बैल आलाय आणि बैलाने आताच कमबॅक केलाय. नक्की दादा, शुभेच्छा तुम्हाला आजच्या या गुलालासाठी. असाच गुलाल घेत राहा. धन्यवाद दादा. बेस्ट.